नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत? चांगले असाल अशी आशा करतो. आज मी आपल्याला हरभरा मर रोग व्यवस्थापनाविषयी माहिती सांगणार आहोत. तर मी आतापर्यंत इमॅमॅक्टिन व टाटाचं रोको फवारलं होतं. तर पूर्णपणे हे मर रोग थांबलेला आहे. आपल्याकडे जर जर भरपूर प्रमाणात जर मर रोग असेल तर नक्कीच तुम्ही इमॅमॅक्टिन एक टाटा बहार, एलिएट किंवा रोको हे वापरू शकता आणि आपल्या मर थांबवू शकता. हरभऱ्याला आता एम-एस-पी दर चांगल्या प्रकारे भेटत आहे आणि फुलांची अवस्था बघू शकता. अशा प्रकारे फुलाची अवस्था आहे. तर आपल्या परिसरामध्ये काय अवस्था आहे तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि हरभऱ्याच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी मी तुम्हाला एक आवर्जून चांगली माहिती सांगत आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करत राहा. लाईक केला तर आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि कॉमेंट करा की आपण कुठून व्हिडिओ पाहत आहात. तर मित्रांनो, सांगायचं झालं तर प्रथम फवारणी मी इमॅमॅक्टिन घेतली होतं साधं, जेणेकरून आपल्याला फुल रोग करपा वगैरे होणार नाही. आणि बुरशीनाशक मध्ये एक टाटाचं रोको घेतलं होतं. तर अशा प्रकारे हा प्लॉट झालेला आहे. तर येणारी फवारणी मी आता 1-2 दिवसामध्ये घेणार आहे. त्याच्यामध्ये एलियट व एक साधं एक कीटकनाशक घेणार आहे. कीटकनाशकामध्ये तर आता कुठंच अळी दिसत नाही, तरी पण आता आपल्याला सवय पडलेली असते. त्या हिशोबानं मी तुम्हाला माहिती सांगून पुढील उपाययोजना सांगणार आहे. तर कीटकनाशकामध्ये मी एक इमॅमॅक्टिन तर नाही घेणार आता, कारण की दुसरं कीटकनाशक एक कोरॅक्जिन वगैरे मी घेणार आहे. एक टॉनिक घेणार आहे आणि एक एलियट नावाचं बुरशीनाशक, नाहीतर मग साप नावाचं बुरशीनाशक घेणार आहे. तर अशा प्रकारे स्वच्छ प्लॉट दिसत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला भावाविषयी आणि व्यवस्थापनाविषयी माहिती देणार आहे. आतापर्यंत याला एक पाणी दिलेलं आहे मी आणि पुढील पाण्याचे नियोजनसुद्धा मी करणार आहे. तर पुढील पाणी पूर्ण फुलं बसल्यानंतर पाण्याचं नियोजन करणार आहे आणि साधारणतः 3 फवारण्या होतील. तर पाणी थोडंसं लेट झाल्यामुळे अशा भेगा पडत आहे. तर आपण सुद्धा पाणी व्यवस्थापन करावं, जेणेकरून याला फुलं लागतील. तर सध्या याला पाणी कमी पडल्यामुळे असं घाटे अवस्थेमध्ये आपल्याला प्लॉट दिसत आहे. तर हे फुलं एक 2-4 दिवसामध्ये बसतील. त्यावेळेस मी याला एक पाणी देण्याचा प्रयत्न करेन. शक्यतो दिवसा पाणी दिलं तर चांगलं राहील, कारण की फुलगळ वगैरे होणार नाही. घाट्याची साईज वाढेल आणि घाटे पूर्ण लागल्यानंतर 0050चा एक स्प्रे घेणार आहे. ICL महाधन, यारातारा किंवा महाफीडचा असा एक उपाय करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हरभरा व्यवस्थापन हा विषय अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. तिसरी आणि शेवटची फवारणी 0050 याची करणार आहे आणि एक दर्जेदार एक कीटकनाशक. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ कुठून पाहता ते मला कळवा. आपल्या प्लॉटची स्थिती काय आहे ते मला कळवा. धन्यवाद. थँक्यू.